राव दादा आले. गृहप्रवेश कोणी केला? मी काय विचारलं? गृहप्रवेश कोणी केला? म्या केलाय. कोण समजतेस तू स्वतःला? कुणाला विचारून खाली आलीस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी नाती गोती, तुझी दुनिया त्या चार भिंतीच्या आत खोलीत. त्या बाहेरच्या जगाशी कुणाशी तुझा काहीही संबंध नाही. आणि तुम्ही काय तमाशा बघत होतात? म्हातारीला उचलून वर फेकून नाही देता आलं तुम्हाला? तर जड झाली होती? मुक संमती होती तुमची पण? नाही नाही राव दादा, आम्ही काही नाही केलं. अजिबात काही नाही केलं. हो. निघायचं सरळ आपल्या खोलीमध्ये जाऊन बसायचं, बाहेर यायचं नाही. आणि जर जायचं असेल तर चंबू गबाळ घ्यायचं आणि कायमचं हे घर सोडून निघून जायचं. तसं बी मी जाणारच होते, पर आता नाही जाणार, कारण माझी मुक्ता आली या घरात. तू म्हणतोस तसं मी माझ्या खोलीत कोंडून बी घेईन. चार भिंतीच्या दार खिडक्या समद्या बंद करून डांबून घेईन. पर तू आता लई दिस मला डांबू शकत नाहीस, हं? कारण ही मुक्ता रॉकेल आणि काड्यापेटी घेऊन ये. काय कान फुटले काय? ओहो जातो दादा. हे दामो,
हे एक उदाहरण आहे. आपल्या ऐपतीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या की त्या अशा जळून खाक होतील. आणि एक गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा, या दोघांना कोणीही साथ द्यायची नाही, कोणीही मदत करायची नाही. आणि जर कोणी मदत करताना दिसलं तर त्याची अवस्था अशी होईल. कळलं? इधर ही सगळी घाण बाहेर फेकून द्यायची आणि सगळं स्वच्छ करायचं. तर निघ. म्हातारे, तुला आता माझ्या हातानेच वरती घेऊन जावं लागणार. चल. सोड. माझी वाट अडवण्याची हिंमत कशी झाली तुझी? हात जोडिते. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचा असा छळ मांडू नका. चुकीचं घडतंय असं वाटलं म्हणून थांबव. अगं, हे चूक आणि बरोबर ठरवणारी तू कोण ग? या घरची सून. आणि त्या परीस दुसऱ्याला होणारा त्रास बघून जिला स्वतःला त्रास होतो अशा देवाची काळजीची पोर आहे. ये म्हातारे, फार उडू नको हा. अशी आपटशील ना पेकाट मोडेल तुझं. जिच्या जीवावर तू उडतेस ना, हिचे पंख छाटून टाकणार आहे मी. पनवती आहेस तू, पनवती. या घरातल्या प्रत्येक वाईट गोष्टीला तू जबाबदार आहेस. मी नाही. आई, अगं प्लीज वर जा ना ग तुझ्या खोलीत. सासूबाई कशाला एवढा रगेलपणा करताय? हा, का एवढं लहान मुलासारखे वागताय? अगं ए म्हातारे, अर्ध्या गोऱ्या गेल्या तुझ्या मसणात. कसला इतका माज आलाय का तुला? अर्ध्या जाऊ देत ना तर पुऱ्या जाऊ देत. पण मसनवटीची वाट सगळ्यांनाच ठरावी लागती. लक्षात ठेव.